नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आपण पॉईंट जो घेतो आहे व्हेन्यू और इन हाऊस व्हेन्यू आणि एक्सटर्नल व्हेन्यू और आपण हे पॉईंट जे आहेत ते तुमच्या सेकंड टॉपिकमधले शेवटचे 2 पॉईंट्स आहेत, इन हाऊस व्हेन्यू आणि एक्सटर्नल व्हेन्यू. आपण सुरुवातीला व्हेन्यू हा युनिक का असावा याची माहिती घेणार आहोत. व्हेन्यू युनिक असावा असं का वाटतं? कारण एखाद्या इव्हेंटमध्ये एखादं ठिकाण असं असतं की ज्या ठिकाणी तुम्हाला तो इव्हेंट जो आहे तो योग्य पद्धतीनं ऑर्गनाईज करण्यासाठी तो व्हेन्यू जो आहे तो युनिक असणं गरजेचं आहे. त्यामध्ये युनिक व्हेन्यू काय करत असतो? लीव द लास्टिंग इम्प्रेशन. म्हणजे युनिक व्हेन्यू काय करतो? तुमचं जे काही त्या इव्हेंटचं इम्प्रेशन आहे ते ऑडियन्सवरती पाडत असतो आणि त्यामुळं त्या ऑडियन्समध्ये आपल्याला योग्य पद्धतीचा सेटअप, योग्य पद्धतीनं युनिक व्हेन्यूचा सेटअप आपल्याला लावता येणं शक्य असेल किंवा होऊ शकतं, याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकेल. कारण व्हेन्यू हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे एखाद्या इव्हेंटमधला. कारण याच्या माध्यमातून आपण योग्य पद्धतीनं एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करू शकतो. यामुळं आपल्याला या सगळ्या घटकांच्या दृष्टिकोनातून आपल्याला व्हेन्यू हा चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करता येऊ शकतो. म्हणून युनिक व्हेन्यू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानुसार दुसरा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे दे आर ऑफन मोर कस्टमायझेबल. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचे बदल त्याच्यामध्ये करायचे असतील, स्पेसमध्ये किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या साईडच्या भिंती असतील किंवा भिंतींमध्ये बदल नाही तर त्याच्या साईडने आपल्याला थोडेफार कस्टमायझेशन करता आलं पाहिजे इव्हेंटसाठी. त्यानंतर स्टेज असेल, स्टेजचं कस्टमायझेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. याच्या दृष्टिकोनातून कस्टमायझेबल व्हेन्यू असणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हेन्यू हा काय असणं गरजेचं आहे? हा व्हेन्यू जो आहे तो योग्य पद्धतीनं दे विल एन्हान्स युअर इव्हेंट. म्हणजे इव्हेंट हा योग्य पद्धतीने तुमचा एन्हान्स झाला पाहिजे, यासाठी हा इव्हेंट आपला किंवा हा व्हेन्यू जो आहे तो योग्य पद्धतीनं आपल्याला निवडता येणं गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही चांगला व्हेन्यू निवडला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते व्हेन्यू कंप्लीट करता येऊ शकतो किंवा इव्हेंट कंप्लीट करता येऊ शकतो. आता आपण 2 पॉईंट आहेत ते म्हणजे आउटडोअर व्हेन्यू किंवा आउटडोअर इव्हेंट्स आणि इनडोअर इव्हेंट्स हे आपण पाहणार आहोत. आपल्याला आपण एखादा इव्हेंट जर ऑर्गनाईज करायचा विचार केला तर त्याच्यामध्ये आउटडोअर इव्हेंट हा एक घटक येतो आणि इनडोअर इव्हेंट हा एक घटक येतो. जर तुम्ही एखादा इव्हेंट तुमच्या घरापासून लांब ठिकाणी किंवा दूर ठिकाणी तुम्ही जर कंप्लीट करणार असाल तर त्याला आउटडोअर इव्हेंट असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचं वातावरण उपलब्ध असू शकेल तर अशा प्रकारच्या वातावरणात तुम्हाला तुमचा एखादा इव्हेंट योग्य पद्धतीनं जर साजरा करायचा असेल, कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही आउटडोअर इव्हेंट्स निवडू शकता, आउटडोअर व्हेन्यू निवडू शकता. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला योग्य पद्धतीनं कम्फर्टेबली योग्य पद्धतीनं काय करता येऊ शकतं? हा इव्हेंट ऑर्गनाईज करता येऊ शकतो. त्यानंतर आपण इनडोअर इव्हेंट्सचा विचार करूया. इनडोअर इव्हेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एखादं बिल्डिंग असेल तुमचीच, त्या बिल्डिंगच्या तिथेच तुम्हाला काय करता येऊ शकतो? तुमचा इव्हेंट ऑर्गनाईज करता येऊ शकतो. याचा देखील विचार करता येऊ शकेल. यानुसार आपल्याला तिथं असणारे जे लोक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्या इव्हेंटमुळं होणार नाही, याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला एखादा इलेक्ट्रिकल आउटलेट असेल, त्याचबरोबर EV इक्विपमेंट्स असतील, स्पीकर्स असतील, हे तुम्हाला तिथं गरजेचं असणार आहे आणि ते तुमच्याकडं अवेलेबल आहे का त्याचा देखील विचार करता येऊ शकतो. आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करता आउटडोअर इव्हेंट्स असतील किंवा इनडोअर इव्हेंट्स असतील ते तुम्हाला कंप्लीट करता येऊ शकतात किंवा व्हेन्यू तुम्हाला त्या दोन्हीपैकी एक निवडता येऊ शकतो. मग तो एक्सटर्नल असेल किंवा इनडोअर व्हेन्यू असेल, याचा देखील विचार करता येऊ शकतो. किंवा इनडोअर म्हणजे इन हाऊस व्हेन्यू आणि आउटडोअर म्हणजे एक्सटर्नल व्हेन्यू, या दोघांचा देखील विचार तुम्हाला याच्यामध्ये करता येऊ शकेल. या दृष्टिकोनातून आपल्याकडे या 2 टॉपिकमध्ये येणारे जे वेगवेगळे पॉईंट्स आपण पाहिले ते पॉईंट्स
तुमच्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जर तुम्हाला सुरू करायची असेल तर ते महत्त्वाचे आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग वेगवेगळ्या घटकांच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना माहिती आहे फॅसेट्स ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट हा दुसरा टॉपिक तुमचा आहे आणि याच्यामध्ये आपण इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं, त्यानंतर लोकेशन पाहिलं, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ कंपनी स्टाफ पाहिलं आणि रोल ऑफ इव्हेंट ऑर्गनायझर आणि शेवटी आपण वेन्यू हे 4-5 पॉईंट्स पाहिले. याच दृष्टिकोनातून आपल्याला हा पॉईंट किंवा हा टॉपिक जो आहे तो सहज कंप्लीट करता येऊ शकेल. याच्यामध्ये जर काही तुम्हाला समजलेलं नसेल, जर काही तुमच्या अडचणी असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. थँक्यू सो मच. आपला 2 टॉपिक संपलेले आहेत. आम्ही तिसरा टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करतो आहे. थँक्यू.